पनीर भुर्जी तर तुम्ही हजारो वेळेस केली असेल, पण कधी-कधी ढाब्यासारखी चव येत नाही, तर कधी अशी सुंदर रसरशीत होत नाही. आज आपण काही सिक्रेट ट्रिक्स वापरणार आहोत, ज्याने पनीर भुर्जी अतिशय चवदार, रसरशीत आणि फ्लेवरफुल होईल. पनीर भुर्जी करण्याआधी डेअरीसारखं पनीर घरच्या घरी कसं करायचं ते पाहू. 1.5 लिटर फुल क्रीम दूध उकळी येण्यासाठी ठेवायचं. दुधाला उकळी येते तोपर्यंत दूध फाडण्यासाठी 3 ते 4 टेबलस्पून विनेगर घ्यायचं आणि विनेगरमध्ये तितकंच पाणी घालायचं. या सोल्युशनने दूध परफेक्ट फाटलं जातं. तुम्हाला हवं तर विनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरू शकतात, पण कधीकधी लिंबाच्या रसाने पनीर लवकर फाटलं जात नाही किंवा खूप जास्त प्रमाणात लिंबाचा रस घालावा लागतो. तर आता पनीर तयार झाल्यानंतर लगेच त्याला गाळायचं असतं, म्हणून एखाद्या गाळणीवर स्वच्छ कोरडा कॉटनचा कापड घालायचा आणि खाली एखादं भांडं ठेवून घ्यायचं. इथे पाहू शकता दुधाला छान खळखळून उकळी आलेली आहे. गॅस आधी बंद करायचा. इतक्या उकळत्या दुधामध्ये जर तुम्ही विनेगर आणि पाण्याचं सोल्युशन घातलं तर पनीर व्यवस्थित जमून येत नाही, त्याचे छान असे गोळे तयार होत नाही. पनीर असं ना इतक्या कडक दुधामध्ये सोल्युशन घातल्यावर असं रवाळ रवाळ होऊन जातं. म्हणून साधारण अर्धा मिनिट हे दूध ढवळत राहायचं. याच्यात थोड्याशा वाफा जाऊ द्यायच्या, मग सोल्युशन घालायचं. मग पनीर व्यवस्थित फाटलं जातं. साधारण अर्धा मिनिट वाफा गेल्या, पळीभर दूध घ्यायचं, त्यामध्ये थोडं सोल्युशन घालून मिक्स करायचं. परत एकदा थोडंसं दूध पळीमध्ये घ्यायचं, थोडंसं सोल्युशन घालायचं, परत मिक्स करायचं. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. साधारण मिनिटभरामध्ये पनीर वेगळं आणि हिरवट पिवळट पाणी असं वेगळं होऊन जातं. असं साधारण मी 3 ते 4 वेळा केलं. जोपर्यंत पनीर वेगळं होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सोल्युशन घालत राहायचं आहे. साधारण मिनिटभरामध्ये छान हे पनीर वेगळं झालेलं आहे. पनीरचे मस्त एकसंध गोळे झालेले आहे आणि हे संपूर्ण हिरवट पाणी वेगळं झालं. एक्स्ट्राचं सोल्युशन घालण्याची गरज नाही. लगेच हे पनीर आपल्याला गाळणीवर कापडामध्ये काढून घ्यायचं आहे. तयार झालेलं पनीर जास्त वेळ या गरम पाण्यामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर ते कडक रबरी असं होऊ शकतं. गाळणीवर काढल्यावर लगेच त्यामध्ये पाणी घालायचं आणि याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इथेच करते. एरवी मी डायरेक्ट नळाखाली याला धरून घेते अर्धा 1 मिनटं. धुवून घेणं गरजेचं आहे, म्हणजे विनेगरचा वास संपूर्ण निघून जातो, चवही निघून जाते. हे व्यवस्थित आपल्याला आता या पद्धतीने कापड उचलून जमेल तितकं घट्ट पिळून घ्यायचं आहे. जे आपण आधीचं पनीरचं निघालेलं पाणी होतं ना, ते तुम्ही आमटी करताना, पीठ भिजवताना वगैरे वापरू शकतात. आता पनीर सेट कसं करायचं, ही पुरचुंडी उघडायची, अशी चाळणीवर ठेवायची, त्यावर हवं तर तुम्ही एखादी प्लेट आणि मग वजन ठेवा. पनीर छान सेट होतं. पण हल्ली मार्केटमध्ये असे पनीर सेट करण्याचे जाळीचे भांडे सहज मिळतात, माझ्याकडेही आहे. त्यामध्ये मी हे पनीर ठेवते. त्यावर प्लेटसुद्धा मिळते, ती प्लेट ठेवायची आणि त्यावर एखादं वजन ठेवायचं आहे आणि 2 ते 3 तास हे पनीर असं सेट होऊ द्यायचं. 2-2.5 तासामध्ये व्यवस्थित सेट होतं. मग लगेच वापरायचं किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतात. फ्रीजमध्ये कसं स्टोअर करायचं ते पुढे सांगेलच. तर मंडळी, आदल्या दिवशी रात्री मी पनीर केलं होतं, 2-3 तास सेट केलं आणि तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून असंच मी कापडामध्येच फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. मी 1.5 लिटर अमूलचं फुल क्रीम दूध घेतलं होतं, त्यामध्ये बरोबर 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं पनीर तयार झालं आहे. डेअरीपेक्षा भारी मलईदार असं हे पनीर तयार होतं. तोंडात विरघळतं आणि चवीलाही अप्रतिम असं लागतं. खूप सुंदर एकसंध झालेला आहे. याचे क्यूब, याचा वड्यासुद्धा खूप छान पडत आहे. या पद्धतीने पनीर तयार झालं. तर मंडळी, इथे आपलं मस्त होममेड मलाई पनीर तयार झालेलं आहे. परफेक्ट असं पनीर झालेलं आहे. हे मी आता लगेच वापरणार आहे. तुम्हाला याला स्टोअर करायचं असेल तर 2-3 तास पनीर सेट झाल्यानंतर एखाद्या डब्यात पाणी घ्यायचं, स्टीलचा, काचेचा, कोणताही चालेल. त्यामध्ये पनीर ठेवायचं. पनीर बुडेल इतपत पाणी ठेवायचं. मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 3-4 दिवस तुम्ही हे पनीर वापरू शकतात. अजिबात वरचा भाग पिवळसर होत नाही किंवा पनीर कडक होत नाही. पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ते छान फ्रेश राहतं. यापासून आता आपण मस्त अशी रेसिपी करू. चला, आता पनीर भुर्जी करण्यासाठी 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 8-9 लसणीच्या पाकळ्या आपल्याला अगदी छान बारीक असं चिरून घ्यायचं आहे. हे चॉपर खूप कामाचं आहे मंडळी. याची लिंक ना मी प्रोडक्टमध्ये टॅग करते, तुम्हाला घ्यायचं असल्यास घेऊ शकतात. आता भुर्जी करायची आहे म्हणून हे पनीर ना मी जाड होलच्या किसणीने संपूर्ण किसते. पनीर ना मी किसून घेते, पण तुम्हाला हवं तर तुम्ही हाताने असं क्रम्बल करून घेऊ शकतात, म्हणजे चुरून घेऊ शकतात.
आणि किसणार असाल तर शक्यतो अशी जाड होलचीच किसणी वापरा. अगदी बारीक किसणी वापरू नका, नाहीतर मग ते पनीर भुर्जीला छान असं टेक्स्चर येणार नाही, तो सगळा लगदा झाल्यासारखं होईल. छान असं पनीर किसून घेतलेलं आहे. पाहू शकतात पनीरचं टेक्स्चर किती सुंदर आहे. चला, पनीर भुर्जी करण्यासाठी 2 चमचे तेल कढईत घेतलं, त्यामध्ये 2 चमचे बटर घालायचं. बटर घालण्याआधी तेल घाला म्हणजे बटर करपणार नाही. ढाबावर पनीर भुर्जी करताना बटर घातलं जातं. तुम्हाला नको असल्यास संपूर्ण तेलात करा किंवा थोडं तूपही घालू शकतात. बटर गरम व्हायला लागलं, अर्धा टीस्पून जिरे घालायचे. जिरे फुलायला लागले, लगेच चिरलेलं मिरची, आलं आणि लसूण घालायचं. याला साधारण अर्धा मिनिटे परतून घ्यायचं. इतकं बारीक चिरायला जमणार नसेल तर मिक्सरला भरड करू शकतात. छान असं मिरची, आलं, लसूण परतलं. 2 लहान आकाराचे कांदे मी स्लायसरने लांबसर अशा स्लाइस केलेल्या आहे. चिप्स कटरने मी केलंय म्हणजे एकसारख्या होतात. कांदा आपल्याला इथे व्यवस्थित एकजीव करून परतून घ्यायचा आहे. हा कांदा आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. फक्त परतत असताना याला खूप जास्त असा डार्क ब्राऊन करायचा नाही, हलका असा लालसर करून घ्यायचा आहे. कांदा इथे छान हलकासा लालसर झालाय, व्यवस्थित परतला गेलेला आहे. गॅस कमी करायचा आणि यामध्ये आता 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. ढाब्यावर सुद्धा पनीर भुर्जी करताना त्यामध्ये बेसन पीठ जरूर घातलं जातं. गॅस कमी करून कांद्यामध्ये बेसन पीठ व्यवस्थित एकजीव करत करत छान असं खमंग परतून घ्यायचं. ढाब्यावरनं मंडळी बऱ्याचशा अशा पदार्थांमध्ये बेसन वापरलं जातं आणि आता पनीर भुर्जीमध्ये बेसन वापरल्याने काय होईल, मसाल्याला व्यवस्थित बाइंडिंग येईल आणि आपल्या पनीर भुर्जीमध्ये एक नटी फ्लेवर मस्त ॲड होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वांटिटी पण जरा वाढली जाते. व्यवस्थित आपण हे भाजून घेऊया हलकं फेसाळेपर्यंत, म्हणजे बेसनाचा संपूर्ण कच्चापणा निघून जाईल. तुम्ही वेगळं असं बेसन आधी भाजून घेऊ शकतात, पण इथे भाजलं जाणार आहे तर उगीच एक्स्ट्रा वेळ का वाढवायचा. मस्त असा बेसन भाजल्याचा सुगंध घरभर दरवळतोय. बेसन छान भाजलं गेलं आहे. यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटो चिरताना फक्त मी बिया काढून टाकलेल्या आहे, म्हणजे एक्स्ट्राचा आंबटपणा येत नाही. टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे. टोमॅटो मऊ होतोय तोपर्यंत मसाल्यांची पेस्ट करूया. अर्धा टीस्पून हळद एका बोलमध्ये घ्यायची आहे. त्याचसोबत यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला धनेपूड घालायची आहे. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट, यामध्ये मी काश्मीरी मिरचीसुद्धा रंगासाठी घातली आहे. 1 टीस्पून किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे. इथे मी किचन किंग मसाला घातला आणि अर्धा टीस्पून चाट मसाला घालायचा. चाट मसाला जरूर घाला, खूप मस्त चव लागते. त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे, पण मीठ घालताना बेताने घाला, कारण आपण भरपूर असं बटर वापरलं आहे. बटरमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं. आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची. इथे मी पेस्ट करण्यासाठी पाणी वापरलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 3-4 चमचे अजिबात आंबट नसलेलं दही वापरलं तरीही चालेल. छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आपण पेस्ट करत होतो तोपर्यंत आपला टोमॅटोसुद्धा मऊ शिजलेला आहे, अगदी छान मॅश होतोय. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी जरूर घाला, याने खूप मस्त चव लागते. कसुरी मेथी घालून व्यवस्थित एकजीव करून साधारण अर्धा मिनिट हिला परतून घेऊ, म्हणजे तिचा फ्लेवर छान उतरला जाईल. कसुरी मेथी परतून झाल्यानंतर तयार करून घेतलेली मसाल्यांची पेस्ट घालायची. मसाल्यांची अशी पेस्ट करून घातली की एकतर मसाले फुलले जातात. डायरेक्ट पावडर मसाले न घातल्यामुळे ते करपतही नाही आणि व्यवस्थित परतले जातात. छान एकजीव करायचं आहे आणि हा मसाला साधारण 1-2 मिनिट कमी आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. याला छान तेल सुटलेलं आहे, रंगही सुरेख आलेला आहे. आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पनीर भुर्जी करताना शक्यतो मी वरतून कोथिंबीर जास्त न घालता अशी मसाल्यामध्ये घालते, म्हणजे तिचा स्वाद ना खूप मस्त उतरतो. कोथिंबीर घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता हा मसाला तयार झाला आहे, पण पनीर भुर्जी जेव्हा आपण ढाबा स्टाईल करतो ना, ती छान रसरशीत असते, म्हणून याला आपल्याला सैलसर करणं गरजेचं आहे. तर इथे मी कोमट पाणी घातलेलं आहे. साधारण अर्धा कप कोमट पाणी मी इथे वापरलेलं आहे. व्यवस्थित एकजीव केलं आहे आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. तर मंडळी, पनीर भुर्जीचा हा मसाला मी इथे व्यवस्थित परतून घेते. परतत असताना जरी तुम्हाला वाटलं ना की घट्ट होतंय, दाटसर होतंय, तर थोडंसं पाणी तुम्ही किंवा दूध इथे वाढवू शकतात आणि मसाला व्यवस्थित चांगला तेल सुटेपर्यंत परतणं गरजेचं आहे, तरच ढाबा स्टाईल फ्लेवर आपल्याला इथे मिळतो. आणि एक छोटीशी टिप सांगते, जेव्हा कधी आपण पनीरचे प्रकार करतो ना, मग तेव्हा तो पनीरचा मसाला असो, ग्रेव्ही असो किंवा करी, आपल्याला तिला जितकं शिजवायचं आहे ना, ते पनीर घालायच्या आधीच शिजवून घ्यायचं. कारण पनीर घातल्यावर लगेच 2-3 मिनिटात गॅस बंद करायचा
म्हणजे पनीर तोंडात विरघळेल असं छान मऊसूत मलईदार लागतं. जर आपण पनीर घालून ते खूप वेळ शिजवत राहिलो तर पनीर जास्त शिजल्यामुळे असं कडक रबरी चुई टेक्स्चरचं होऊन जातं. म्हणून पनीर घालण्याआधीच त्याची जी काही ग्रेव्ही मसाला जे काही तुमचं असेल ते तुम्हाला हवं तितकं तुम्ही आधीच शिजवून घ्या. हा मसाला परतून घेत असताना मी यावर झाकण ठेवलं होतं आणि मस्त हा 5 ते 6 मिनटं परतलेला आहे. रंग सुरेख आलेला आहे. यामध्ये आता हे किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे. 1/2 किलो पनीरसाठी आपण तयार केलेला हा मसाला किंवा ही ग्रेव्ही अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 3 ते 4 जणांना ही भुर्जी मस्त पुरते. पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने एकजीव करायचा, गॅस मध्यम ठेवायचा. पनीर घातल्यानंतर सुद्धा आता आपण याला एक 3-4 मिनटं शिजवणार आहोत आणि मला थोडं दाटसर वाटतंय म्हणून मी इथे पाणी घातलं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला साधारण पाऊण कप म्हणजे 3/4 कप इतकं पाणी लागलंय. आता यावर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिटं भुर्जी शिजवून घेऊ. तर मंडळी 3 ते 4 मिनिटे भुर्जी शिजवून घेतली आणि आहा, अतिशय चमचमीत रसरशीत फ्लेवरफुल इथे आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे. आता जरी थोडी सैल दिसत असली तरी हिचं टेक्स्चर असंच ठेवायचं असतं. एक 5 मिनिटं ही गार झाली की अजून घट्ट होणार. आणि तसंही जेव्हा ढाबावर स्ट्रीट साईडला वगैरे हिला सर्व करतात तेव्हा हिला ना छान व्हाईट ब्रेडसोबत किंवा कुलच्यासोबत सर्व करतात. साधी चपाती फुलकाही चालेल. गॅस बंद करायचा आणि शेवटी 2 ते 3 चमचे दुधावरची फेटलेली साय घालायची. आत्ताच मी दूध गरम केलं होतं त्यावर साय आली होती. पटकन साय घेतली, फेटली आणि घातली. मस्त एक हलकासा गोडवा क्रीमी टेक्स्चरसुद्धा ॲड होतं. लास्टला कोथिंबीर घालायची आणि जेव्हा आम्ही ना एकदा स्ट्रीटवर ही भुर्जी खाल्ली आहे तर तेव्हा ते वरतून असा कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, मिरचीचे तुकडे असे घालतात आणि मग सर्व करतात. अतिशय सुंदर, फ्लेवरफुल, पौष्टिक मस्त अशी ही भुर्जी तयार झालेली आहे. गरमागरम ही भुर्जी ना तुम्ही छान असा मस्त बटरवर भाजलेला गरमागरम कुलचा त्यासोबत खूप भारी लागते किंवा व्हाईट ब्रेडसोबतही छान लागते. नान, तंदुरी रोटी, साधी चपाती फुलकाही आपण ना अप्रतिम मंडळी लागतो. ही पनीर भुर्जी आता मस्त ट्राय करूया. इथे मी साध्या चपाती सोबतच घेतलेली आहे. अतिशय सुंदर मसाल्यांचा परफेक्ट बॅलन्स, फ्लेवरफुल, क्रीमी. तरीही पनीर भुर्जी खातोय हे कळतंय. पनीरचा छान फ्लेवर आहे, टेक्स्चर मस्त आहे, अजिबात अशी घट्ट अशी चिवट वगैरे झालेली नाही. तर तुम्ही सुद्धा ही ढाबा स्टाईल पनीर भुर्जीची रेसिपी जरूर ट्राय करा. माझी गॅरंटी आहे ही रेसिपी तुम्हाला 100% काय 200% सुद्धा जरूर आवडेल. तुम्ही करतात का या पद्धतीची भुर्जी? मला कमेंट करून जरूर कळवा. आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.